भाजीची किंवा पदार्थाची चव वाढवायची असेल तर आपण कसुरी मेथीचा वापर करतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये कसुरी मेथी कशी तयार करायची ते बघणार आहोत. ही मेथी तयार करताना मी एक अशी ट्रिक सांगणार आहे की अगदी झटपट कसुरी मेथी तयार होईल. हिवाळा संपत आला की उन्हाळ्याची चाहूल लागते आणि आपण वर्षभरासाठी वाळवण्याचे सुद्धा पदार्थ हे तयार करतो. तर त्यामध्ये एक मेथीचा सुद्धा प्रकार आहे की आपण मेथी स्टोर करून ठेवतो जेणेकरून आपल्याला वर्षभर मेथी वापरता येईल. पण जेव्हा आपण उन्हामध्ये मेथी वाळवतो त्यावेळेस त्याचा रंगसुद्धा बदलतो. तर आज आपण मायक्रोवेव्ह म्हणा किंवा उन्हामध्ये न वाळवता अगदी झटपट ही कसुरी मेथी तयार करणार आहोत. आणि ही मेथी तयार करताना यामध्ये मी तुम्हाला दोन्ही फरक दाखवेल की जी उन्हामध्ये आपण वाळवून तयार करतो आणि जी आपण ट्रिक लावून तयार केलेली आहे ती मेथी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. कसुरी मेथी तयार करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मेथी. तर इथे मी बाजारातून मेथी आणली. बाजारातून मेथी आणल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित तोडून घ्यायचं. मेथी तोडताना शक्यतोवर ज्या कोळ्या काड्या असतात त्याच ठेवायच्या आणि जे जाड भाग असतो दांड्यांचा तो ठेवायचा नाही. कारण आपल्याला जी तिखी मेथी तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पानं राहतील तशीच मेथी तोडायची आहे. त्यानंतर काय करायचं, मेथी व्यवस्थित 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये धूळ किंवा माती वगैरे लागलेली असते तर ती निघून जाईल. तर इथे मी पाण्याने स्वच्छ मेथी धुवून घेतली. त्यानंतर त्याला एका चाळणीमध्ये ठेवायचं जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर ही मेथी पसरवून ठेवायची. म्हणजे जी मेथी ओलसर असते ती ड्राय झाली पाहिजे पूर्ण. जी प्रोसेस आहे आपण रात्रभर सुद्धा करून ठेवू शकतो. म्हणजे रात्री मेथी धुवून ठेवायची आणि रात्रभर त्याला कॉटनच्या कपड्यावर ठेवायचं जेणेकरून सकाळी ती मेथी व्यवस्थित ड्राय होईल. आणि इथे आता आपल्याला ही जी मेथी तयार करायची आहे कसुरी मेथी त्यासाठी ज्या काही दांड्या राहिलेल्या होत्या त्यासुद्धा मी तोडून घेतल्या. म्हणजे फक्त आपल्याला ही मेथी तयार करण्यासाठी पानं पाहिजे आहेत. इथे आपल्याला ही मेथी तयार करण्यासाठी 2 तवे लागणार आहेत. तर तुम्ही इथे बघितलं असेल मी एक लोखंडाचा तवा ठेवला खाली. त्यावरती इथे नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. नॉनस्टिकचा नसेल लोखंडाचा असेल तरीही चालेल. त्यानंतर दोन्ही तवे छान व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तवा गरम झाला की त्यावर आपण जी मेथी तयार करून ठेवलेली आहे ती मेथी टाकायची. तर मेथी टाकताना अशी पसरवून टाकायची. मला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने फक्त मेथी इथे पसरवून ठेवायची आणि काही मिनटातच तुम्हाला दिसून येईल की जी मेथी आहे ती ड्राय व्हायला लागते. मेथी ड्राय व्हायला लागली की त्यानंतर चमच्याने त्याला परतत राहायचं जेणेकरून जी मेथी आहे ती तव्याला चिटकणार नाही किंवा जळणार नाही. आपल्याला जर एकसारखा रंग मेथीचा हवा आहे तर त्यासाठी ही स्टेप महत्त्वाची आहे. 4 ते 5 मिनटं आपण ही मेथी परतत राहिलं तर काही वेळातच तुम्हाला दिसून येईल की मेथी ही ड्राय व्हायला लागते. आणि इथे आपण डबल तवा वापरलेला आहे त्यामुळे मेथीचा जो रंग आहे तो ॲज इट इज राहतो. त्याची चवसुद्धा बदलत नाही. तर इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. मी हातावर थोडी घेऊन बघितली मेथी पण थोडी ओलसर आहे. तर आता आपण परत 2 ते 3 मिनटं आपल्याला लागणार आहे मेथी ड्राय करायला. त्यानंतर काही क्षणातच आपल्याला दिसून येईल की ही जी मेथी आहे ही पूर्णतः ड्राय झालेली आहे. त्यानंतर परत मी हातावर मेथी घेऊन पाहिली आणि मेथी अगदी पावडरसारखी तयार झालेली आहे. याचा अर्थ की आपली इथे कसुरी मेथी ही तयार झालेली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर परत मी गॅसवर तवा ठेवला आणि जी आपली राहिलेली मेथी होती तीसुद्धा आता आपण कसुरी मेथी त्याची तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपण आज मायक्रोवेव्ह किंवा उन्हामध्ये न वाळवता कसुरी मेथी कशी तयार करायची ते बघितलं. अगदी झटपट ही मेथी तयार होते आणि आपण ही मेथी वर्षभरसुद्धा स्टोर करून ठेवू शकतो. आता ही जी मेथी आहे पारंपरिक जर पद्धत पाहिली तर ती उन्हामध्ये वाळवतात. पण जेव्हा आपण उन्हामध्ये वाळवतो तर त्याचा काय इफेक्ट होतो आणि ती मेथी कशी तयार होते ते समोर तुम्हाला मी दाखवेलच. म्हणजे दोन्हीमधला आपण डिफरन्स बघणार आहोत. तर इथे आपण जी दुसरी बॅच तयार केलेली होती मेथीची तीसुद्धा तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकाल. मी इथे तुम्हाला हातावर चोळूनही दाखवते. अगदी बारीक अशी पावडर मेथीची तयार झालेली आहे. यानंतर जी अर्धी मेथी राहिलेली होती ती मेथी मी फॅनमध्ये 1 दिवस ठेवली आणि 1 ते 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतली. तर त्याच्यातला मी डिफरन्स तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघू शकाल जी व्हाईट डिशमध्ये आहे ती आपण उन्हामध्ये वाळवलेली मेथी आहे. म्हणजे त्याचा रंग चेंज होतो उन्हामुळे. आणि ही मेथीसुद्धा व्यवस्थित तयार होते. फक्त एवढंच आहे की आपण जी ट्रिकने मेथी तयार केलेली आहे याला कमी वेळ लागतो आणि त्याचा जो रंग आहे तो ॲज इट इज राहतो. म्हणजे रंगामध्ये अजिबात फरक पडत नाही, चवीमध्ये फरक पडत नाही.
ताज्या मेथीचा जसा रंग दिसतो आपला मेथीचा, तसाच रंग आपल्याला या मेथीचा दिसतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळामध्ये तयार होते. आपल्याला 2-3 दिवस अगदी वाट बघायची गरज नाही मेथी तयार करण्यासाठी. तर इथे मी दोन्ही ट्रिक सांगितल्या किंवा दोन्ही पद्धती सांगितल्या. तुम्हाला कुठली पद्धत आवडली ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.